मंत्र्यांनी निवेदन देऊनही कांद्याला भाव मिळत नाहीत, त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामे देऊन आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. बच्चू कडूंच्या मंत्र्यांना कान पिचक्या. कांदा आणि मक्याला योग्य भाव देण्यासाठी मागणी. कडूंच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या 4 राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती. तर बंगालमध्ये सर्व जागांवरती भाजपला पाठिंबा देणार अशी माहिती. मुंबई महापालिका क्षेत्रातील सफाई कामगारांसाठी आनंदाची बातमी. सफाई कामगारांना मिळणार हक्काचं घर. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मिळणार घरं. येत्या अधिवेशनामध्ये शासन निर्णयाची अंमलबजावणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यातले 25 बिबटे वनताराला दिल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट्या सफारी सुरू करणार. गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा. तर बिबट्या पार्कही सुरू करणार असल्याची माहिती. पश्चिम रेल्वेवरती उन्हामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ. फेब्रुवारीमध्ये सरासरी 1,58,000वरती असलेली प्रवासी संख्या मार्चमध्ये 2,05,000वर. मे महिन्यापर्यंत यात आणखी 30 ते 40% वाढ होण्याची शक्यता. मुंबईत पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ. याआधी 431 ठिकाणी पाणी साचत होतं, त्यात आता 130 नवीन ठिकाणांची भर. त्यात अजूनही मिठी नदीच्या सफाईला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन. भारत मुक्ती मोर्चा जनगणनेसाठी आक्रमक. तसंच 2011 पूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती न करण्याचीही मागणी. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. शेकाप आणि शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोट्या खेळून सामाजिक कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन. भूसंपादन कार्यालयामार्फत वृत्तपत्रांना देण्यात आलेल्या जाहिरातींची 50 लाख रुपयांची देयक थकीत. प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोखं आंदोलन. वसईमध्ये जमावबंदी आदेश धुडकावून लोकांचं आंदोलन. पोलीस उपायुक्त कार्यालयावरती धडक. भूमाफिया विकासक आणि पोलिसांच्या संगनमताच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका. गळ्यात फास आणि शवपट्टी घेऊन लोकांनी स्वतःची अंत्ययात्रा काढली. जगातल्या 58 देशांमध्ये शाळेमध्ये मोबाईलवरती बंदी. युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग टीमची माहिती. मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आणि शैक्षणिक यशासाठी विद्यार्थ्यांचं भावनिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.